कॅपॅसिटर्स मध्ये सर्किट सॉल्व्हिंग शिकत आहोत. सर्किट सॉल्व्हिंग मध्ये मी तुम्हाला काल काही बेसिक केसेस आणि एक स्पेशल केस आपण स्टार्ट केली होती. त्याचं नाव होतं व्हीटस्टोन ब्रिज. आज आपल्याला या टॉपिक मध्ये व्हीटस्टोन ब्रिज कंप्लीट करून कॅपॅसिटर्स मध्ये सर्किट सॉल्व्हिंगचा सगळ्यात बेसिक रूल कंप्लीट करायचा आहे, दॅट इज किर्चॉफ लॉ. किर्चॉफ लॉ झाला म्हणजे तुमचा चॅप्टर संपला. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पार्शियली फील्ड डायइलेक्ट्रिक, फुल्ली फील्ड डायइलेक्ट्रिक ह्याचे फॉर्म्युले पाहिले, के ने कसे डिवाइड करतात वगैरे. मग आपल्याला याचे क्वेश्चन्स पाहता येतील ऍक्च्युली जेईई मेन्स किंवा सीईटी मध्ये कसे येतात. व्हीटस्टोन ब्रिज काय होतं मी कालच सांगितलं. इफ अ सर्किट हॅज, आपल्याला माहित पाहिजे एखाद्या सर्किटमध्ये 4 or 5 capacitors are connected in such a way आता अशा पद्धतीने की आपल्याला जर C1 C2 चा रेशो हा C3 C4 च्या रेशोला इक्वल आला तर आपण म्हणू शकतो की जे त्याच्यामध्ये असलेला C5 पाचवा कोणताही असेल तो C5 कॅपॅसिटर जो असतो, कॅपॅसिटर हॅज नो चार्ज. त्याच्यात त्या ब्रँच मधून कोणताही चार्ज फ्लो होत नाही. याचा अर्थ आपण ह्याला नाव दिलेलं होतं फेक कनेक्शन. आणि त्याच्यामुळे आपण त्या कनेक्शनला तिथून इग्नोर करतो आणि मग सिरीज पॅरललचा फॉर्म्युला लावून त्याला सॉल्व्ह करतो. म्हणजे असे कोणतेही सर्किट्स ज्यामध्ये डायरेक्टली आपल्याला काय नाही लक्षात येत सिरीज आहे का पॅरलल आहे, अशा वेळेस आपण व्हीटस्टोन ब्रिज हा एक पहिला कॉन्सेप्ट असतो. ब्रिज आहे त्याचं नाव ब्रिज का दिलं, कारण तो जोडतो, पूल आहे एक प्रकारचा. तो कॅपॅसिटर्सला जोडतो आणि त्यांना जोडताना एक स्पेशल टाईपचा रेशो त्याच्यात मेंटेन केला जातो. आणि जेव्हा हा रेशो मेंटेन होतो तेव्हा आपण म्हणत असतो दिस इज द कंडिशन फॉर बॅलेन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. इक्वल असण्यालाच आपण बॅलन्स म्हटलेलं आहे. काल जो आपण हा क्वेश्चन पाहिला होता, हा क्वेश्चन पहा. हे आपण 4 कॅपॅसिटर्स घेतले होते, C1 C2 C3 C4 आणि या ठिकाणी C1 2 हा 4 हा 3 आणि हा 6 होता आणि एक 7 चा पण आपण घेतला होता मध्ये लावलेला. पण तुम्ही पाहायचंय C1 C2 चा या ब्रँचचा रेशो आणि या ब्रँचचा रेशो सेम आहे. 2:4 आणि 3:6. बघा दोघांचा रेशो 1:2 आहे. जर सेम रेशो असेल तर हा जो पाचवा असतो C5 इथे जो दिलेला कॅपॅसिटर आहे त्याच्यामधून कोणताही चार्ज फ्लो होत नाही. याचा अर्थ काय आहे की इथून चार्ज येतो पण या ब्रँचला आल्यानंतर ऍक्च्युली तो स्प्लिट व्हायला पाहिजे, परंतु तो इथून आलेला सुद्धा इकडे स्प्लिट व्हायला पाहिजे. कारण आपल्याला माहितीये की जर इथून Q चार्ज निघाला तर बघा चार्जला इथे 2 रस्ते आहेत. ठीक आहे, 2 रस्ते आहेत तर तो चार्ज इथून स्प्लिट होऊन निघाला तर तो इथे यायला पाहिजे, कारण तो सरळ जाणार नाही. कारण कधीही वायरला एक दुसरा वायर जोडलेला असेल तर या वायरमध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स राहिला तर 100% चार्ज जायला पाहिजे. कधीही करंट फ्लो होण्यामागचं बेसिक रिझन काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स. त्या पुढच्या चॅप्टरमध्ये सगळ्या त्या डिस्कशन्स आहेत, पण इथं त्याचा बेस आहे. चार्ज कुठल्याही ब्रँचमध्ये तेव्हाच एंटर करतो जेव्हा त्या ब्रँचच्या 2 टर्मिनल्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल. पण जर रेशो इथं सेम आहे तर याचा अर्थ चार्ज इथे आणि इथे डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. या मधल्या ब्रँचमध्ये चार्ज जातच नाही आणि इथं चार्ज जात नाही म्हणजे इथे पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. चार्ज न जाण्याचं काय रिझन असते, पोटेन्शियल डिफरन्सच नाही. एखादं आपण पाणी जमिनीवर टाकल्यावर ते वाहत का नाही जात, त्याचं कारण तिथं ती जमीन लेवल आहे म्हणून तिथे कुठलाही फ्लो होणार नाही. सेम आहे, तर इथे कुठल्याही चार्जचा फ्लो होत नाही म्हणून आपण याला फेक कनेक्शन म्हणतो. तर हे आपल्याला फसवण्यासाठी दिलेला कॅपॅसिटर असतो. तर फक्त हा कॅन्सल केला तर आपण या रेशोमुळे म्हणतो व्हीटस्टोन ब्रिज इथे बॅलन्स झाला आणि मग सर्किट आपल्याला या पद्धतीने दिसेल. बघा आपण मधली ब्रँच काढून टाकली. तर आता इथे वर पाहताय तुम्ही हे 2 सीरीज मध्ये, खालचे 2 सीरीज मध्ये. ठीक आहे, कारण या वायर मधून चार्ज आला
तर हा चार्ज सेम वायर मधून जातो इथे. त्याच्यामुळे इथं सिरीज आहे, इथे सिरीज आहे. पण हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत. तर आपण याला सिरीजने सॉल्व्ह केलं. पहिलं 6/5, खालचं 12/5 आणि या दोघांना 6/5 आणि 12/5 ला पॅरलल मध्ये ऍड केलं. आपण याचे परवा रूल्स पाहिले होते. सिरीज मध्ये रेजिस्टरच्या पॅरललचा फॉर्म्युला लागतो आणि याच्या पॅरलल मध्ये रेजिस्टरच्या सिरीजचा फॉर्म्युला लागतो. तर विटस्टोन ब्रिज इथे मी जे तुम्हाला दिलेले हे सरळ सरळ 5 कॅपॅसिटर एका सर्किटमध्ये दिसतात. इथे तुम्ही डायरेक्ट रेशो लावू शकता. समटाइम्स व्हॉट हॅपन्स, आपल्याला दिलेला सर्किट डायरेक्ट विटस्टोन आहे की नाही हे कळत नाही. म्हणजे इथे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे थोडंसं फसवतात. आता ह्याच्यासाठी आपण एक कॉन्सेप्ट यूज करतो. सेम आता बघा इथे असं सर्किट दिलं जाईल. मी मुद्दाम काही एक्झाम्पल्स काढले. इथे पॉइंट ए मधून एक वायर निघालं. नीट पहा. इथे एक कॅपॅसिटर आहे. या रस्त्यात इथे एक कॅपॅसिटर आहे. इथे एक कॅपॅसिटर आहे. ठीक आहे. आता काय झालं, या ब्रँच मधून येऊन इथे एक कॅपॅसिटर लागला आणि त्याने इथे याला कनेक्शन दिलं. इथून निघाला. इथे एक कॅपॅसिटर लागला आणि या ठिकाणी आला. आता इथे तुम्ही बघा 5 कॅपॅसिटर दिसतात. 5 दिसले की पहिलं तर डोकं काय लावायचं की विटस्टोन आहे का? पहिलं काम तेच करायचं. हा चॅप्टर असो किंवा पुढचा चॅप्टर असो. आता तुम्हाला मोस्ट केसेस मध्ये काय करतात, इथे कॅपॅसिटन्स देतात आणि कॅपॅसिटन्स मोस्ट केसेस मध्ये सेम राहतं. आता हे 2, 2, 2, 2 हे सगळे 2 मायक्रोफॅरड आहेत. ऑब्व्हियसली हे सगळे मायक्रोफॅरड मध्ये असतात. कारण मायक्रोफॅरड हे बेसिक युनिट आहे. जर फॅरड घेतलं तर फॅरड खूप मोठं युनिट आहे. आपण पाहिलं होतं अर्थ किती फॅरड मध्ये होतं, 711 मायक्रोफॅरड. डेटा लिहून दिलेला आहे तुम्हाला. आणि लेट से इथं आहे 9 मायक्रोफॅरड. आता सगळे 2 2 असते तर ठीक आहे. या 9 मुळे कन्फ्युजन क्रिएट झालं. आता एक सगळ्यात महत्वाचा रूल, खूप खूप महत्वाचा आहे. मोस्ट केसेस मध्ये परीक्षेत तुम्हाला असे क्वेश्चन्स येतील या टाईपचे. तर पहिलं काम काय करायचं आहे, एक रूल लक्षात ठेवायचा. आपल्याला विचारलं जातं की याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काय असेल या सर्किटचा. ऑब्व्हियसली ए आणि बी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल. तर हे जरी तुम्हाला सर्किट असं दिलं तर तुम्ही म्हणाल इथे बॅटरीच नाहीये, है की नाही? तर कुठे येतं चार्ज कसा फ्लो करणार? बॅटरी असते, नो डाऊट. आपण ही बॅटरी इमॅजिन करतो. तर लक्षात ठेवा, ही इमॅजिन करतो की इथे बॅटरी आहे. याशी याशी बॅटरी असते ऍक्च्युली. आता ही बॅटरी आहे नाही असं काही टेन्शन घेऊ नका. हे प्लस मायनस आहे. तर ऑब्व्हियसली इथून चार्ज निघतो. कारण चार्ज किंवा कुठल्याही पोटेन्शियल डिफरन्सचा काय रूल आहे, फ्रॉम हायर टू लोअर पोटेन्शियल. तर प्लस कडून चार्ज निघेल, तो ब्रँच मध्ये जाईल प्रत्येक आणि मग इकडे वापस येईल. सर्किट कंप्लीट तेव्हाच होत असतं. तर हा क्यू निघाला निघाला. आता काय झालं पहा, ए पासून जेव्हा क्यू निघतो, इथून चार्ज क्यू निघाला, तर तो चार्ज या रस्त्यात आला. जोपर्यंत रस्त्यामध्ये जोपर्यंत रस्त्यामध्ये कोणताही कॉम्पोनंट येत नाही, इलेक्ट्रिक कॉम्पोनंट कोणता, रेजिस्टर, कंडक्टर, कॅपॅसिटर, कंडक्टर म्हणालो, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, त्याला आपण आरसीएल म्हणतो. ठीक आहे. तर आरसीएल किंवा आरएलसी, तर हे आपल्याला सर्किट प्रॉब्लेम्स जेव्हा आपण मॅग्नेटिझमही शिकू तेव्हा आपल्याला आरएलसी सर्किट सुद्धा काढाय किंवा एलसीआर सर्किट म्हणतात त्याला. एलसीआर सर्किट सॉल्व्ह करायचे असतात. आता पहिला नियम लक्षात ठेवायचा. ए पॉइंट पासून पोटेन्शियल निघालं. या रस्त्यामध्ये या लाईन मध्ये काहीच नाही. एलसीआर पैकी कुणीच नाही. एलसीआर लक्षात ठेवा. इथे कुणीच नाही. तर ऑब्व्हियसली इथे ए पोटेन्शियल आहे, तर इथे पण पोटेन्शियल ए असेल. पण इथून ब्रँच निघाली तर हा एच पोटेन्शियल निघाला. हा एच आहे, पण रस्त्यामध्ये एक कॅपॅसिटर लागला. कॅपॅसिटर लागला म्हणजे पोटेन्शियल चेंज. ठीक आहे. याचा अर्थ इथे जर ए पोटेन्शियल असेल तर फिरून 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 या पॉइंटला पोटेन्शियल बदलेल. त्याला बी नाव द्या. पोटेन्शियल का बदललं? फर्स्ट इम्पॉर्टंट रूल, इफ इन द पाथ ऑफ चार्ज फ्लो is there any kind of electrical circuit component, whether it is a resistor, then inductor or capacitor, then potential difference changes. ठीक आहे, कंपल्सरी चेंज होतं आणि हाच पुढे किर्चॉफ लॉ आहे.
तर किर्चॉफ लॉने आपल्याला हे दोन गोष्टी सांगितले, एक जंक्शन रूल आणि एक लूप रूल. ते आता आपण पाहू 5 मिनिटात. आता या सर्किटला सॉल्व्ह केल्यानंतर काय लक्षात येते, इथे ए होता, तर इथेही पॉइंट ए राहील. इथलं पोटेन्शियल ए आहे. तर या ठिकाणी रस्त्यामध्ये एक लागला. बघा, इथे एक कॅपॅसिटर लागला, तर हा फिरून आला, इथे बी झालं. आता ऑब्व्हियसली ए पासून तुम्ही इथे निघालात. तर बघा बरं, इथे इथे तुम्ही पहा, या रस्त्यात एक परत कॅपॅसिटर लागला. कॅपॅसिटर लागल्यामुळे इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल वेगळं राहील या पॉइंटला. जिथे-जिथे जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय? व्हेरेव्हर द वायर्स आर कनेक्टेड टू ईच अदर. हे वायर सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. तर इथे ए आहे, तर इथे पोटेन्शियल वेगळं राहील. आता तुम्ही विचार करा, इथून आलेला आहेत तुम्ही आणि इथून फिरत, फिरत, फिरत इथे आलात. 1 मिनिट हां. आपण इथे बी नाव दिलं होतं. इथे बी दिलंय ना, कन्फ्युजन नको. तर इथं सी घ्या. कारण बीच होतील दोन्ही पॉइंट. आता या ठिकाणी इथे तुम्ही निघालात. बघा, तर इथे बी आहे, तर इथे सुद्धा बी असेल. ठीक आहे. इथून बी आहे. आता इथं आला तर इथे बी असेल. काही प्रॉब्लेम नाही. हे बीच आहे इथपर्यंत. आता पुन्हा कॅपॅसिटर लागला. आता चार्ज कसा फ्लो असतो नेहमी याच्यामध्ये? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर याचा अर्थ इथे प्लस, इथे मायनस आहे. चार्ज आपण प्लेटचा आठवते पहिल्या दिवशी कॅपॅसिटर कसा काढला होता? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. चार्ज असा फ्लो होत असतो. तर या पूर्ण केसमध्ये लक्षात घ्या, इथून पोटेन्शियल बी, 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 पण इथे कॅपॅसिटर आल्यामुळे पुन्हा पोटेन्शियल चेंज होईल आणि लेट्स से हे इथे आलेलं बी पासून हे पोटेन्शियल इथे आलो आपण आणि हे झालं डी. ठीक आहे, किंवा सी. सी आहे, इथे डी घेतला आपण. तर आता आपले सगळे पॉइंट कनेक्ट झाले. सगळ्यात पहिलं काम हेच करायचं असतं, की पोटेन्शियल ज्या ठिकाणी चेंज होतं त्या पॉइंटला रिनेम करा. त्याला नाव द्या काही ना काही. आता तुम्हाला काय करायचं आहे, 4 पॉइंट आहेत आपल्याकडे. बघा, इतक्या वेळ आपण ए आणि बी मधलंच पोटेन्शियल काढत होतो. पण आता आपल्याकडे 4 आहेत. तर पहिलं काय करायचं पहा. ए आणि सी दिसतंय? ए आणि सीच्या मध्ये एक कॅपॅसिटर आहे. तर आपण या सर्किटला रीड्रॉ करू. ए आहे, ए आणि सी याच्यामध्ये एक काढून घ्या. हे कसे काढू शकता? मी आता असं काढतोय चला. ए आणि सी. परत ए आणि डीच्या मध्ये एक आहे बघा. इथे पण एक पॉइंट आला. तर ए लेट्स से इथे आलेला आहे डी. इथे एक आपण काढला कॅपॅसिटर. आता तुम्ही पहा, हा डी आहे. बी आपण इकडे काढूया. आता बी आणि डी मध्ये अजून एक कॅपॅसिटर आहे. चला, बी आणि डीच्या मध्ये एक कॅपॅसिटर आहे. बी आणि डी. आता तुम्ही पहा, सी आणि डीच्या मध्ये पण एक आहे. सी आणि डीच्या मध्ये एक कॅपॅसिटर आहे. अजून पहा, बी इथून आलात तुम्ही इथे. तर या ठिकाणी बी आहे. बी आणि सीच्या मध्ये पण एक कॅपॅसिटर आहे. बी आणि सीच्या मध्ये एक कॅपॅसिटर. आलं लक्षात? सगळे कॅपॅसिटर आले. तुम्ही एवढंच चेक करायचं. ए आणि सीच्या मध्ये एक, ए सीच्या मध्ये एक, सी डीच्या मध्ये एक, सी बीच्या मध्ये एक, पुन्हा बी आणि डीच्या मध्ये एक आणि ए आणि डीच्या मध्ये एक. त्या प्रत्येकात असलेले कॅपॅसिटर्स आपण काढले. आता प्रत्येकाचे नावं द्या. म्हणजे त्यांचे कॅपॅसिटन्सेस लिहा. जसं ए आणि सीच्या मध्ये 2 मायक्रोफॅरेड आहे. तर हा 2 आहे. ठीक आहे. आता बघा, बी-सी. बी आणि सीच्या मध्ये परत आहे हा 2. बी आणि डीच्या मध्ये आहे 2. सी आणि डीच्या मध्ये आहे 9. इथे 9 आहे. त्यानंतर ए आणि डीच्या मध्ये आहे परत 2. झाले सगळ्यांचे नावं? आता बघा बरं, तुम्हाला सी-डी हा एक प्रकारे ब्रिज दिसतो की नाही? ठीक आहे, ब्रिज दिसतो. पण याचा अर्थ हा विटस्टोन ब्रिज आहे, नो डाउट. 5 कॅपॅसिटरचा. बट हा बॅलन्स्ड आहे. तर विटस्टोन ब्रिज आहे म्हणून खुश व्हायचं नाही. तो बॅलन्स्ड आहे का? तर बॅलन्ससाठी आपण काय चेक करणार? ब्रिजच्या सिमेट्रिक पार्टकडे पहा. या ब्रिजच्या लेफ्ट आणि राइटला. तर तुम्ही इथे बघायचं. इथे हे 2 आहेत आणि इकडे हे 2 आहेत. तर रेशो पहा बरं. 1:1 आहे. रेशो 1:1 हा आहे सेम. तर रेशो सेम असल्यामुळे बघा, आता इथे पाहून तर काही कळत नव्हतं हा काय आहे, कोण पॅरलल आहे, कोण सिरीज आहे, काहीच माहिती नाही. पण आता प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा आपण ह्या सगळ्यांना
कनेक्ट केले का सर्किटमध्ये प्रॉपरली, तेव्हा आपल्याला कळलं की हा 5 कॅपॅसिटन्सने बनलेला एक ब्रिज आहे आणि इथे हा रेशो चेक केला तर तो सेम आहे. म्हणजे हा बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज आहे. सो इट इज balanced Wheatstone ब्रिज. आता बॅलन्स्ड असेल तर आपल्याला माहिती आहे की मधलं कनेक्शन फेक असेल. तर हे 9 काहीच कामाचं नाही. झालं काम. आता तुम्ही तुमचं फायनल काम करू शकता. तर पहा, आपल्याकडे ABCD पॉइंट आहेत. तर तुम्हीच बघा आता हे सर्किट कसं दिसेल. ए आणि सी, इथे आलात बी, हा डी, हा इथं आला. मधला आता नाहीच आहे. तर आता याला कसं तुम्ही चेक करणार? पहा, तुम्ही लक्ष द्या. इथून चार्ज आला, इकडे तो चार्ज आहे, इथे बॅटरी आहे. तर तुम्ही इथून चार्ज काढला क्यू, बघा क्यूला इथे एक ब्रँच मिळाली, इथे एक ब्रँच मिळाली. याचा अर्थ तुम्ही पहा, इथून ज्या वायर मधून क्यू निघाला तेच वायर इकडे कंटिन्यू आहे. सेम वायर आहे बघा, या जंक्शन पासून या जंक्शन पर्यंत सेम वायर आहे हे. दिस इज नॉट जंक्शन हा. आता हे सरळ एकच वायर आहे, फक्त आपण त्याला फोल्ड करून लावलेलं आहे. इथे वायर कनेक्ट आहे. तर बघा, या ठिकाणी हा कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहे. तर हे 2, 2, हे 2, 2, हे दोन सिरीज मध्ये आहेत. तर पहिल्या सिरीज, या दोघांच्या सिरीजचं काय असेल? सिरीज आहे 2 into 2 plus 2 plus 2. ठीक आहे. C1 C2 upon C1 plus C2. तर 4/4. तर हे झालं 1. हे झालं 1 मायक्रोकुलम याच्यातलं. सिमिलरली सेकंड पण सिरीज मध्ये आहे. ते पण 1 मायक्रोकुलम असेल खालचं. आता हे 1 आणि 1 मात्र काय असते? हे सिरीज आहे आणि हे पण सिरीज आहे. मग हे सिरीज आणि हे सिरीज हे दोन मिळून पॅरलल आहे. त्याच्यामुळे आपण फायनली काढणार पॅरलल. आता पॅरलल कोण आहे? 1 + 1. तर या पूर्ण सर्किटचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स 2 मायक्रो फॅराड आहे. फॅराड आहे, सॉरी, चार्ज नाही. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण व्हीटस्टोन ब्रिजचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तर व्हीटस्टोन ब्रिज मध्ये काळजी घ्यायची की दिलेले कॅपॅसिटर्स कसे कनेक्ट केलेत, त्यानुसार रेशो पाहायचा. असे ब्रँच वाले देतात, हे तुम्हाला परीक्षेत जास्त पाहायला मिळेल. सीईटी असो, कोणताही पेपर असो, हे खूप विचारल्या जातं. आता याच्यात एक्स्ट्रा काम काय लावतील? इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स भेटलं, जेव्हा तुम्ही सर्किटला रिड्रॉ करता लाईक धिस. आता या 9चं काही कामच नव्हतं ऍक्च्युली, हे उगं फसवायला दिलेलं आहे. तर जेव्हा याला रिड्रॉ करता, आता आपण काल पाहिलेल्या प्रश्नाप्रमाणे तुम्ही प्रत्येक ब्रँच मधनं व्होल्टेज काढू शकता, प्रत्येकात चार्ज किती चाललाय ते काढू शकता फॉर्म्युला लावून. जसं Q इज इक्वल टू CV आहे, ठीक आहे, त्याच्याने काढू शकता. त्याच्यासाठी आपण काल जे क्वेश्चन्स पाहिले होते तुम्हाला आठवतात? काल आपण पाहिलेले क्वेश्चन, काल ही एक कॉन्सेप्ट पाहिली होती, ही लक्षात ठेवा. ह्याचा व्हिडिओ टाकलाय मी, बघून घ्या. पहा, हे पॅरललचा क्वेश्चन केला होता आपण आणि हा एक सिरीजचा क्वेश्चन केला होता. काल आपण एका दिवसात एवढ्या गोष्टी शिकल्या होत्या. ठीक आहे, हे सगळं आपण काल कव्हर केलं इथून. याच्यामध्ये मी तुम्हाला सिरीज कसं ओळखायचं हे सांगितलं. हा सिरीजचा बेसिक क्वेश्चन होता. बघा, यामध्ये आपण 3 गोष्टी काढल्या. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढलं, चार्ज इन ईच कॅपॅसिटर काढला आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच कॅपॅसिटर काढला. त्याच्यानंतर आपण पॅरललची एक केस केली, तिथे पण असंच काढलं आपण आणि कोणता रेशो कसा इथे डिवाइड होतो हे पण दाखवलं होतं. त्याच्यानंतर आपण स्पेशल केसेस स्टार्ट केल्या होत्या. त्यामध्ये प्लेट अशा एकमेकाला मल्टिपल प्लेट्स लावतात आणि कुठल्याही 2 प्लेट्स 2 टर्मिनलला जोडलेल्या असतात. तर त्याच्यावर आपण सर्किटला रिड्रॉ करतो आणि याला सॉल्व्ह करतो. या अशा पद्धतीने जिथे-जिथे वायर कनेक्टच नाही, तिथे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार नाही, चार्ज फ्लो होणार नाही. कारण चार्ज इकडून निघेल, पुढे कुठं जाईल? ते बॅटरीला कनेक्टेडच नाही. त्याच्यामुळे इथून चार्ज जाणार नाही. फेक कनेक्शनची पहिली केस. मग आपण या सर्किटला पुन्हा रिड्रॉ करतो आणि सीरीज पॅरलल लावतो. त्याच्यानंतर आपण व्हीटस्टोन ब्रिजकडे आलो. व्हीटस्टोन ब्रिजचा सिंपल क्वेश्चन आणि असा एक अडकवणारा क्वेश्चन. तर बघा, सगळ्या केसेस इथं कव्हर झालेल्या आहेत. या ठिकाणी हे काम संपलं. ओके. आता कॅपॅसिटर्स चॅप्टरचा लास्ट टॉपिक, लास्ट, दॅट इज कॉल्ड
किर्चॉफ्स लॉ. आता किर्चॉफ्स लॉ काय आहे? आपल्याला एक गोष्ट माहित असली पाहिजे, की दिलेले जे सर्किट्स असतात, सर्किट्समध्ये नेहमी सीरीज पॅरलल सहज पाहिल्यावर सापडेल असं नाही. सहज पाहिल्यावर. आता खूप महत्वाचं आहे, समजून घ्या. तर अशा वेळेस एखादं सर्किट सिंपल सर्किट नाहीये, तर त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स सर्किट्स म्हणतो. आता पण आपण पाहिले 2-3 केसेस कॉम्प्लेक्सच्याच होत्या. व्हीटस्टोन ब्रिज सुद्धा कॉम्प्लेक्स सर्किट सोडवण्यासाठी आहे. पण त्याला कंडिशन काय होती? बॅलन्स असेल तरच. बॅलन्स नसेल तर व्हीटस्टोन ब्रिज लावून उपयोगच नाहीये. मग आपल्याला एक अशा पद्धतीची, अशा मेथडची गरज होती, की तिथे व्हीटस्टोन ब्रिज किंवा काही नाही लागलं, तरी जनरली कोणतंही सर्किट असो, कितीही कॉम्प्लेक्स असो, त्याला आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर त्याच्यावर औषध काढणारे हे डॉक्टर होते, किर्चॉफ. तर यांनी 2 टाइपचे रूल्स दिले आपल्याला. तर पहिल्यांदा तर हे माहीत पाहिजे, किर्चॉफ लॉ कशासाठी यूज करतात? ठीक आहे नाही? त्याची गरज काय पडली आपल्याला? याचं काम आहे सॉल्व्हिंग कॉम्प्लेक्स सर्किट्स. असे सर्किट जे सिंपल नाहीत. आता आपण वर पाहिले पण कॉम्प्लेक्सच होते. 5 वाले, 4 वाले आणि कसे एकमेकाला कनेक्ट केलेले. हे कॉम्प्लेक्स सर्किट होते. पण त्यांच्यासाठी काही त्यांच्या स्वतःच्या मेथड्स होत्या. पण आता ही एक अशी मेथड आहे, की तुम्हाला जर व्हीटस्टोन नाही आठवलं किंवा काय करायचं काहीच नाही कळलं परीक्षेत, तर सिम्पली ही मेथड लावून तुम्ही कोणतंही सर्किट सॉल्व्ह करू शकता. कोणतंही. ठीक आहे? तर जो किर्चॉफ लॉ असतो, के-एल, हा किर्चॉफ लॉ 2 प्रकारे असतो. म्हणजे याचे ॲक्चुअली 2 लॉ होते. पहिल्या लॉचं नाव आहे जंक्शन रूल आणि दुसऱ्याचं नाव आहे लूप रूल. ठीक आहे? त्यांनी 2 रूल दिले. तर यालाच आपण जंक्शन रूलला आपण म्हणतो के-सी-एल आणि लूप रूलला म्हणतात के-व्ही-एल. ठीक आहे? आता याचा अर्थ आहे, आता हा के-सी-एल आपण ॲक्चुअली कुठं पाहतो? करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. कारण ह्याचं नाव आहे किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे? करंट लॉ, के-सी-एल. हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, के-व्ही-एल. आता आपण इथं करंट शिकत नाहीयेत. कारण करंट काय आहे? चार्ज पर युनिट टाईम. आपण फक्त चार्ज शिकतोय. पण एक्झॅक्ट हाच कॉन्सेप्ट आपल्याला कुठं लावायचा आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. आता मी करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये व्हीटस्टोन ब्रिज आणि किर्चॉफ लॉ डबल नाही शिकवणार. हेच आहे. ॲक्चुअली एक्झॅक्ट उचलायचं तिकडे वापरायचं कॉन्सेप्ट. फक्त इथे आपण चार्ज म्हणतोय, तिकडे करंट म्हणणार. व्होल्टेज तर दोन्हीकडे आहे, नो डाउट. म्हणून लक्षात घ्या, हे 2 टॉपिक पुन्हा तिकडे येणार आहेत, तर डबल शिकायची गरज नाही. आपण याला आत्ताच परफेक्ट करू. म्हणजे आपल्याला तिकडे फोकस करायचा आहे त्या चॅप्टरमध्ये विशेषतः ई-एम-एफ ऑफ अ बॅटरी अँड सेल. आता आपण सेलबद्दल कधी शिकलो नाही लहानपणी. 10th स्टँडर्डला आपण फक्त काय बघत होतो? एक सर्किटला एक बॅटरी लावतात किंवा एक सेल असतो. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे तो चार्जला फिरवतो. एवढंच आपण काम पाहिलं होतं. पण सेलच्या मधलं मेकॅनिझम काय? सेल कसा काम करतो? सेलमध्ये त्याचा स्वतःचा इंटरनल रेझिस्टन्स असते आणि त्याच्या व्होल्टेजला एक नाव दिलेलं आहे, ई-एम-एफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तो आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार. ओम्स लॉ पर्यंत आणि रेझिस्टन्सच्या सीरीज पॅरलल पर्यंत तेच आहे जे तुम्ही 10वी शिकलं. फक्त एक नवीन कॉन्सेप्ट शिकता तुम्ही, करंट डेन्सिटी. आपण ते 10th शिकत नाही. तिथे करंट डेन्सिटी असते आणि ओम्स लॉचा दुसरा फॉर्म असतो. आपण ओम्स लॉमध्ये V=IR शिकलेले आहे. पण ओम्स लॉचा अजून एक फॉर्म आहे. इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन वापरून करतात. तर तो आपण 12वी शिकणार. प्लस नवीन 2-4 गोष्टी ह्याच्यात शिकायच्या. तर विशेषतः अर्ध्याच्या वर फोकस आहे ई-एम-एफवर आणि त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये काही डिव्हाइसेस शिकवले. जसा व्हीटस्टोन ब्रिज एक डिव्हाइस आहे. पण ॲक्चुअली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सर्किट तयार करताना, सॉल्व्ह करताना 2 टाइपचे डिव्हाइस वापरले जातात. एक असतं मीटर ब्रिज आणि एक असतं पोटेन्शिओमीटर. तर त्यांचं आपल्याला फंक्शनिंग मेकॅनिझम शिकायचं आहे. त्याच्या फिगर्स काढायच्या बोर्ड एक्झाममध्ये ते येतं. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकवला जातो, कलर कोडिंग ऑफ रेझिस्टर्स. ठीक आहे. नवीन टॉपिक आहे पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. छोटा चॅप्टर आहे. मी 10th पर्यंत तुम्हाला फास्ट सांगेल. ते तर एकाच पिरियडमध्ये होऊन जाईल. 10th पर्यंत जे शिकलो होतो आपण. फक्त हे नवीन टॉपिक थोडे चांगले समजून घ्यायचे.
आता इथे परत आपल्याला तिथे किर्चॉफ लॉ आहेच. आता किर्चॉफ लॉ केसीएलचंच इथे ऍक्च्युली काय नाव आहे? जंक्शन रूल. आता जंक्शन तर याचं पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, हा कशावर डिपेंड आहे? बेस्ड ऑन, आता एखादा रूल बनवतात तर तो रूल कशावर तरी डिपेंड असला पाहिजे ना, काय वापरून हा रूल बनवला. तर हे परीक्षेत तुम्हाला एक एक मार्काला विचारलं जातं किंवा स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये पण हे येतं. एक मिनिट. तर हा जो जंक्शन रूल असतो बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज, याचं नावच आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि हा असतो लूप रूल, हा असतो बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. आता V म्हणजे पोटेन्शियल, आणि पोटेन्शियललाच धरून आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी असते पोटेन्शियल. म्हणून हा एनर्जीचा लॉ आहे आणि हा चार्जचा लॉ आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कन्झर्वेशन ऑफ चार्ज काय सांगतो? असं समजा की आपल्याकडे क्यू चार्ज होता, तो चार्ज आला आणि या चार्जला या ठिकाणी इथे आणि इथे या ठिकाणी एक ब्रँच मिळाली आणि इकडे एक ब्रँच मिळाली. आता आपण अशा खूप साऱ्या ब्रँचेस पाहिल्या. हा चार्ज लेट्स से इकडे स्प्लिट झाला Q1 आणि Q2 मध्ये. तर हा चार्ज ज्या ठिकाणी स्प्लिट होतो, जिथे स्प्लिट होतो धिस पार्ट, याला म्हणतात जंक्शन. जसं रेल्वेचं जंक्शन असतं की या रेल्वे स्टेशन पासून दुसऱ्या गावांना जाण्यासाठी सुद्धा ट्रॅक निघतात. जसं नांदेडच्या इथं पूर्णा जंक्शन, इथं पुणे पूर्णा जंक्शन आहे, मुदखेड जंक्शन आहे, धर्माबाद आहे, हे की नाही? पुढे संभाजीनगर आहे. ते जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे इथून दुसऱ्या गावांना जायला ट्रॅक निघतात. तसा हा जंक्शन आहे. आता इथे कन्झर्वेशन काय सांगतं? तुम्ही पहा, हा जो चार्ज आहे क्यू, हा या जंक्शन कडे येत आहे, जंक्शनच्या आत येत आहे. तर याला आपण काय म्हणतो? इनकमिंग. हा इनकमिंग चार्ज आहे. आणि तोच चार्ज बघा इकडून जंक्शनच्या बाहेर पडतो. तर या ठिकाणी तो आहे आउटगोइंग, किंवा याला म्हणतात चार्ज एंटरिंग, आणि हा आहे चार्ज लिव्हिंग. तर हा रूल काय सांगतो? केसीएल काय म्हणतो? द मॅग्निट्यूड ऑफ किंवा अमाउंट ऑफ चार्ज एंटरिंग इज ऑलवेज इक्वल टू अमाउंट ऑफ चार्ज लिव्हिंग. लिव्हिंग दोन आहेत, Q1 Q2 बाहेर पडणारे. आत येणारा एक क्यू चार्ज होता आणि त्याच्यात बाहेर जाणारे Q1 Q2 आहेत. तर हे दोन इथे येतात. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथे Q हा Q1 इकडे आणला मायनस, Q2 इकडे आणला मायनस, इकडे झालं 0. म्हणजे इथं तुम्ही काय केलं? सगळ्या चार्जला ऍड केलं, तर त्याची सम येते 0. आता हाच या टॉपिकचा मेन पार्ट आहे. तर याला तुम्ही काय म्हणू शकता? बघा, सिग्मा क्यू इज इक्वल टू 0. तर हा रूल सांगतो एखाद्या जंक्शन मध्ये जेवढा चार्ज एंटर करतो आणि जेवढा त्याच्यातून बाहेर पडतो, त्या सगळ्यांची सम 0 असते. इथे सिग्मा लावतात, ती 0 असते. यालाच आपण म्हणतो जंक्शन रूल. तर याचा अर्थ आहे, जेवढा चार्ज इथं आला तेवढा बाहेर पडला, म्हणजे या ठिकाणी कुठलाही चार्ज थांबला नाही त्या जंक्शनमध्ये. तर एक लक्षात ठेवायचं, जंक्शन इज अ पॉइंट वेअर नो चार्ज अक्युमुलेटेड. इथे कुठला चार्ज थांबत नाही. समजला हा रूल काय सांगतो? याचं काम एवढंच आहे. आता इंटरेस्टिंग आहे, लूप रूल नावानेच काय करायचं? लूप आहे. लूप क्लोज लूप असतो. म्हणजे बघा, इथून एखादा ऑब्जेक्ट निघाला, इथे आला, इथे आला, इथे आला, इथे आला, इथे आला, असा आला आणि इथे आला. तर वापस त्याच ठिकाणी थांबला. ते एक लूप बनला ना. हा लूप बघा क्लोज झाला. जिथून स्टार्ट झाला तिथे संपला. तर बघा बरं, इथं जर पोटेन्शियल एक VA असेल ए पॉइंटला, तर बघा बरं, हे पोटेन्शियल इकडे 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 रस्त्यात काय 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 लागलं, तर फिरून फिरून तो वापस तिथंच आला की नाही? तर एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट झालं. आपल्याला माहिती आहे, जिथून स्टार्ट केलं तिथं येऊन थांबलं तर डिस्प्लेसमेंट 0 असतं. म्हणजे इथं काय झालं बघा, सगळा पोटेन्शियल आता इथे काय होईल? रस्त्यामध्ये बॅटरी लागेल, एखादा कॅपॅसिटर लागेल, रेजिस्टर लागेल, इंडक्टर लागेल. तर तिथे काय होईल? व्होल्टेजमध्ये ड्रॉप होईल, गेन होईल, आणि हा रूल आपल्याला एक कन्व्हेन्शन शिकवतो. बघा, या 2 गोष्टी पकडा, तुम्हाला कोणतेही सर्किट सॉल्व्ह करता येईल. जे ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला अडचण येणार नाही.
सोपं असतं बेटा, फक्त शांत डोक्याने शिकायचं. तर रस्त्यात काही लागलं, तर इथे पोटेन्शियलमध्ये काय होत जाईल? ड्रॉप होत जाईल, गेन होत जाईल, ड्रॉप होत जाईल, गेन होत जाईल आणि मिळून हे सगळं पोटेन्शियल वापस इथे येईल. तर व्हीए आणि व्हीए यांचा पोटेन्शियल डिफरन्स काय होऊन जाईल? 0 होईल. म्हणजे बघा, जेवढी एनर्जी एच्या ठिकाणी होती, फिरून वापस एनर्जी तेवढीच आली की नाही? म्हणून याचं नाव आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा काय सांगतो? एका क्लोज लूपमध्ये जेवढा पोटेन्शियल आहे, त्या सगळ्या पोटेन्शियलची सम 0 असते. तर याचं असं म्हणणं आहे, द सम ऑफ ऑल पोटेन्शियल्स इज 0. याचं म्हणणं आहे सिग्मा व्ही इज 0. आलं लक्षात? याचं म्हणणं सगळ्या चार्जची सम 0 असते, इकडे सगळ्या व्होल्टेजची सम 0 असते. खतम. आता तुम्हाला सांगतो, हे झाले आपले 2 किर्चॉफ रूल. किर्चॉफ रूल एवढाच आहे. बोर्ड एक्झाम मध्ये 3 ते 4 मार्काला विचारतात ते एवढे लिहायचे. आता मी जेवढं बोललो तेवढं लिहा. मस्त पान दीड पान भरतं तुमचं. ठीक आहे? 3-3, 4-4 मार्काला. नुसतं ऐकत गेलात तरी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. आता तुम्हाला किर्चॉफ रूलचा उपयोग करून सर्किट सॉल्व्ह कसं केलं जातं. आता लूप आहे, रूल आहे. याची एक खासियत आहे. तुम्ही तुमच्या मनाने चार्ज कुठूनही फ्लो करा. बघा, इथे डायरेक्शनचे टेन्शन नाही. म्हणजे तुम्ही अँटी क्लॉकवाईज चाला लूपमध्ये का क्लॉकवाईज चाला. त्याच्यानंतर कोणत्याही पॉइंट पासून सुरू करा, कोणत्याही डायरेक्शनने करा आणि दिलेलं कन्व्हेन्शन फॉलो करा. कन्व्हेन्शन फॉलो केलात तर समजा मुलांनी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सॉल्व्ह केलं, मुलींनी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सॉल्व्ह केलं. पण जर तुम्ही कन्व्हेन्शन करेक्ट वापरले तर दोघांचे आन्सर सेम येतील. तर किर्चॉफ लॉचा सगळ्यात चांगला फायदा काय आहे, की तुम्ही कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी तुमचं सर्किट करेक्ट सॉल्व्ह होतं. आता याच्यासाठी आपण महत्वाचे 2 कन्व्हेन्शन शिकणार. बघा, हे कन्व्हेन्शन पक्के शिका, खतम. तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आता पहिलं कन्व्हेन्शन आपण पाहू सेल और बॅटरीसाठी. ठीक आहे, सेल और बॅटरी आपल्याला माहिती आहे, हा आहे सेल किंवा बॅटरी. आता सगळ्यांनी लक्ष द्या. ऑब्व्हियसली इथे प्लस इथे मायनस आहे. तर या ठिकाणी जेव्हा चार्ज फ्लो करतोय, क्यू चार्ज, बघा क्यू ची डायरेक्शन कुठे आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. सिंपल लॉजिक लावा. इथे चार्ज जास्त होता, म्हणजे बघा क्यू इज इक्वल टू सीव्ही. तर विचार करा, आलेला चार्ज कुठून कुठं चाललाय? प्लस कडून मायनस कडे चाललाय. म्हणजे इथे काय व्हायला पाहिजे? पोटेन्शियल याचं जे काही व्ही आहे, इथे जे काही पोटेन्शियल आहे बॅटरीचं, हे पोटेन्शियल काय व्हायला पाहिजे? ड्रॉप. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही बॅटरीमध्ये कोणत्या डायरेक्शनला जाता? प्लस कडून मायनस कडे. बस 2च रूल लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलंच कन्व्हेन्शन वेगळं शिकायची गरज नाही. सिंपल. सेल बॅटरीमध्ये पहिला रूल, जेव्हा तुम्ही चार्जच्या डायरेक्शन मध्ये जाताय किंवा बॅटरीमध्ये प्लस टू मायनस जाताय, एवढंच लक्षात ठेवायचं. प्लस टू मायनस, तेव्हा इथे व्ही काय होतो? ड्रॉप होतो. म्हणजे व्ही ला तुम्ही काय करायचं? निगेटिव्ह घ्यायचं. पोटेन्शियल निगेटिव्ह होईल. ओके. म्हणजे समजा प्लस टू मायनस जात आहे आणि इथे जर 6 व्होल्टची बॅटरी असेल, तर तुम्ही त्याला काय लिहायचं? -6. प्लस टू मायनस जात आहे, तर तुम्ही त्याला निगेटिव्ह घ्यायचं. वापस जर तुम्ही कुठं चाललात? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सेल असा आहे. पण बघा, लूपमध्ये फिरता फिरता काय होईल? चार्ज कुठे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाताना पण दिसेल. तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाताना तुम्ही काय करताय? कमी पोटेन्शियल कडून जास्त पोटेन्शियल कडे जाताय. म्हणजे इथं पोटेन्शियल काय होत आहे? वाढत आहे. गेन. बघा, सोपं आहे समजायला. तर इथे पोटेन्शियलला तुम्ही काय करणार? गेन करणार. म्हणजे तो पोटेन्शियल तुम्ही पॉझिटिव्ह देणार. झालं. सेल आणि बॅटरीचं कन्व्हेन्शन समजलं. प्लस टू मायनस जाताना ड्रॉप, मायनस टू प्लस जाताना गेन. आणि इथे आपण लावतो ऍक्च्युली लूप रूल. लूप रूल काय सांगतो? सगळ्या पोटेन्शियलची सम 0. आता पोटेन्शियल आहे. जर तुम्ही कॅपॅसिटर मध्ये आलात तर पोटेन्शियलला कसं लिहिता? बेसिक फॉर्म्युला कोण आहे? क्यू इज इक्वल टू सीव्ही.
तर पोटेन्शियलचा काय फॉर्म्युला आहे? Q/C. समजलं? तर तुम्हाला प्रत्येक वेळी काय करायचं असते? बॅटरीमधून जाता, तर बॅटरीला तर डायरेक्ट वीज आहे ना, डायरेक्ट व्ही आहे. पण कॅपॅसिटरमधून जेव्हा चार्ज जातो, तेव्हा तुम्ही काय फॉर्म्युला लावणार? Q/C लावणार. ज्या कॅपॅसिटरमधून जात आहे, त्याच कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स लिहा. आता आपला फक्त प्रश्न राहतो, हे व्ही प्लस राहील का मायनस राहील? प्लस म्हणजे गेन झाला का ड्रॉप झाला? आता सेलमध्ये काय लक्षात ठेवा, सेम रूल आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज जात असेल, तर पोटेन्शियल ड्रॉप. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अपोझिट जात असेल, तर गेन. खतम. तर सिंपल आहे. चाललात कुठे एवढंच बघायचं. चाललात मायनसकडे, मायनसकडे तर निगेटिव्ह आणि येताना पॉझिटिव्हकडे तर पॉझिटिव्ह. समजायला सगळ्यात सोपं कन्व्हेन्शन एवढे. तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या बुकमध्ये कन्व्हेन्शन वेगवेगळे दिलेले आहेत. तर तुम्ही एनसीईआरटीचं कन्व्हेन्शन फॉलो करा. हे सगळ्यात सोपं कन्व्हेन्शन आहे. त्यामुळे आन्सर चुकणार नाही, कन्फ्युजन राहणार नाही. सिंपल आहे. मायनसकडे चाललो तर निगेटिव्ह, प्लसकडे चाललो तर पॉझिटिव्ह. किती सोपं कन्व्हेन्शन आहे. डोक्याला ताप नाही. सेकंड कन्व्हेन्शन कोणाचं लावायचं? कॉम्पोनंट. आता या चॅप्टरमध्ये कॅपॅसिटर्स आहेत. पुढे चालून तुम्ही रेझिस्टर्समध्ये जाल, इंडक्टर्समध्ये जाल. तिन्ही पण असतील. मॅग्नेटिझम आलं म्हणजे इंडक्शन आलं. फॅरेडेज लॉ लागला तिथे. आता कॅपॅसिटर लागला रस्त्यात. आता लक्ष द्या. हा कॅपॅसिटर आहे. आता बॅटरी नाही. कॅपॅसिटरमध्ये सुद्धा काय असते? ही पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह प्लेट असते. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. तर वापस पहिला रूल. कुठे जात आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर इथं व्हीला काय कराल? निगेटिव्ह घ्या. तेच रूल आहे. निगेटिव्ह. आणि जर तुम्ही असं चालला, तर हे काय आहे? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर इथे व्हीला काय कराल? पॉझिटिव्ह घ्या. खतम. हे 4 रूल जर लक्षात ठेवला, तर तुम्ही कोणतंही सर्किट सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला एक छोटंसं फक्त एक सर्किट काढून दाखवतो. काही अवघड नाही. आता समजा इथे एक बॅटरी लावली, इथे एक कॅपॅसिटर लावलं, इथे एक कॅपॅसिटर लावलं, या ठिकाणी एक बॅटरी लावली, इथे एक कॅपॅसिटर आहे, इथे एक कॅपॅसिटर आहे, इथं आला. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, इथं आला. असं एखादं सर्किट दिलं. आता हे सर्किट बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स सर्किट आहे. आणि कधीही जाताना चार्ज कसा फ्लो होऊन जाणार? जिकडून चार्ज चाललाय, त्या एंडला कॅपॅसिटरचा काय करता? पॉझिटिव्ह म्हणायचा असतो. म्हणजे आता असं समजा, मी इथे नाव देतो ए, बी, सी, डी, ई, एफ. प्रत्येक जंक्शनला, हे जंक्शन आहे बघा. जंक्शन इथं आला, इथे एक जंक्शन, हे 2 वायर इकडे कनेक्ट झाले. इथे एक जंक्शन आहे. धिस इज नॉट जंक्शन हां. हे जंक्शन नाहीत. पण ॲक्चुअली हे वायर असं कनेक्ट होऊन आलेले आहेत. हे जंक्शन आहेत. म्हणजे इथे तुम्हाला लूप रूल पण लागतो आणि कोणता? जंक्शन रूल पण लागतो. आता तुम्ही नीट बघा, इथे आणि इथे या मधल्या ब्रँचमुळे आता हा कॅपॅसिटर आहे हां. फक्त हे 2 काय? बॅटरीज आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या, इथे आणि इथे 2 पार्ट झाले. तर आपण दोन्हीकडेही जंक्शन लावत असतो. तर तुम्हाला काय काम करायचं असते? समजून घ्या. मी जर इथून सुरुवात केली. कुठून? बी पॉइंटपासून. तर मी पहिल्यांदा लूप घेतो. आणि कोणता लूप घ्यायचा नेहमी? क्लोज्ड लूप. क्लोज्ड लूप. आणि मी कसं जाणार? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. या डायरेक्शनमध्ये फिरणार. आता लूप कोणता आहे? बी, सी, एफ, ए, बी. क्लोज आहे ना? जिथून स्टार्ट केलं तिथून बंद करा. मी काय म्हणलं? कुठल्याही पॉइंटपासून सुरू करा. काही अडचण नाही. लूप फिक्स करा. आता मी बी पासून स्टार्ट केलं. नीट पहा. बी, बी. मी असं जातो चला. बी, सी, एफ, ए आणि वापस कुठे येऊन थांबलो? बी ला. झाला एक क्लोज लूप. तर पहिल्या लूपमध्ये स्टोरी सुरू करा. चार्ज इथून निघाला. चार्ज. काय होईल सांगा? प्लस, मायनस. कॅपॅसिटरला आहे. तर इथे काय व्हायला पाहिजे? इथून निघाला तुमचा चार्ज क्यू. चार्ज क्यू निघाला. बघा बरं. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललेले आहे. कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह
निगेटिव्ह होणार, पोटेन्शियल निगेटिव्ह होणार. आता मी तुम्हाला सांगितलं कॅपॅसिटरमध्ये पोटेन्शियल कसं लिहितात? क्यू बाय सी. समजलं? क्यू बाय सी. लेट्स से इथला कॅपॅसिटन्स C1 आहे, इथलं C2 आहे, हा C3 आहे, हा C4 आहे. ठीक आहे? इथलं व्होल्टेज V1 आहे आणि इथलं व्होल्टेज V2 आहे. खतम. तर सांगा याच्यामध्ये तुम्ही बी पासून स्टार्ट केलं तर क्यू आला. तर इथं काय होईल प्लस का मायनस? मायनस होणार. तुम्ही मायनसकडे चाललात. डायरेक्शनकडे लक्ष द्या. आपल्याला असं फिरायचंय. ठीक आहे? अँटी क्लॉकवाईज. तर इकडून आलात प्लस टू मायनस. तर इथे पोटेन्शियल ड्रॉप झाला. ड्रॉप झाला तर किती झाला तो? क्यू बाय सी. इथं तुम्ही लिहिणार मायनस क्यू. ड्रॉप झाला म्हणून मायनस. आणि इथं कोण आहे? C1. झालं पहिल्या ब्रँचमध्ये. इथं झाला मायनस क्यू बाय C1. आता इथून तुम्ही कुठे आलात? C वर आलात. आता काय झालं एक गोष्ट लक्षात घ्या. इकडून चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला. बघा इथे जंक्शन लागला की नाही? तर आता क्यू काय झाला? इथे खूप महत्वाची आहे गोष्ट. समजा हा तुमचा पॉइंट आहे. तर इथून क्यू आला होता. तर या जंक्शनला काय होईल? क्यूला इकडे आणि इकडे रस्ता दिसला. तर आता क्यू काय झाला? स्प्लिट. आता एक सगळ्यात महत्वाचा रूल सांगायलो. इकडे क्यूचा एक पार्ट गेला Q1 आणि तुम्ही डोकं काय लावायला आता जंक्शन रूल नुसार इकडे Q2 जाईल. बघा बरं. हा एंटरिंग आणि हा लिव्हिंग आहे. हा एंटर करायला लूपमध्ये जंक्शनमध्ये आणि हा जंक्शनला बाहेर चाललाय, हा पण बाहेर चाललाय. तर तुम्ही काय लिहाल? Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. अगदी बरोबर आहे. पण इथे एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? डोंट टेक Q2. कारण Q1, Q2 3 व्हेरिएबल झाले. तुम्ही जेवढे व्हेरिएबल्स यूज कराल, तेवढे इक्वेशन लागतात मॅथ्समध्ये. 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन. सॉल्व्हिंग जास्त झालं. तर सोपं काम. एक डोकं लावायचं. जेवढे कमी व्हेरिएबल्स वापरता येतात तेवढे वापरायचे. आता आपण एक काम करू. मी Q2 करण्याऐवजी काय करतो बघा. मी जर Q मधला Q1 पार्ट इकडे पाठवला, तर वर काय जाईल बरं आपोआप? Q मायनस Q1 जाईल की नाही? Q मधला Q1 काढून टाका. आता बघा बरं आताही माझ्याकडे व्हेरिएबल 2च आहेत. Q आणि Q1. तर बेटर असतं की 2च व्हेरिएबल वापरा मॅक्सिमम केसमध्ये. तर सांगा, आता सांगा हा Q इथे काय जाईल? Q मायनस Q1 आणि इकडे कोण जाईल? Q1. आता आपल्या या लूपमध्ये चला. आता बघा सगळं काम आपलं क्लिअर झालेलं आहे. चला पहिल्या ब्रँचमध्ये या C1 मध्ये किती ड्रॉप झाला? मायनस Q बाय C1. आता तुम्ही आला C ला. C पासून आता इकडे आपण या लूपचं बोलतोय आता याचा नाही सध्या. मी तुम्हाला एक लूप काढून दाखवतो. उद्या आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर इकडून वर चाललोय. तर बघा वर जाताना ऑब्व्हियसली ही प्लस आणि ही मायनस प्लेट असणार कॅपॅसिटरमध्ये. तर वापस काय होतंय बघा प्लस टू मायनस ड्रॉप. ड्रॉप होणार. आता ड्रॉप म्हणजे इथे पुन्हा काय होणार? मायनस. मायनस चार्ज बाय कॅपॅसिटर. हा लेट्स से कोण आहे? C1, C3, C4 हा C5 आहे. असं समजा. तर सांगा काय होईल? Q मायनस Q1 अपॉन C5. इथे ड्रॉप झाला. आता इथे आला. इथे आल्यानंतर इकडे कोण जाईल? इथे एक जाईल ना. आता एक डोकं लावा. हा Q1 आला. इथे आला Q1, 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 Q1 आणि इकडून कोण आला? Q मायनस Q1. आता इथं बरेच जण काय करतात माहितीये? सर Q मायनस Q1 ला इथं आणलं. आता Q मायनस Q1 चा इथे एक ब्रँच जाईल आणि इकडं जाईल. तर तुम्ही बिनकामाचे व्हेरिएबल वापरू नका. तर एक सोपं काम करा. तुम्हाला एवढं तर कळलं या पॉइंटला कोण आला? Q मायनस Q1 आला आणि इकडून कोण येतो फिरून? Q1. बघा Q1 इकडे आला आणि इकडे Q मायनस Q1 आला. तर हे दोन्ही ॲड होऊन पुढे जातील. तर बघा Q मायनस Q1 मध्ये कोण ॲड होईल? Q1. तर वापस तुमचा चार्ज कोणता निघाला? Qच निघाला. म्हणजे इथं वापस कोण जातोय? Q. आता Q नाही. इथं आला आणि संपलं. झालं. टोटल चार्ज फिरून वापस आला. म्हणजे बघा सिग्मा Q 0 झाला. किती इंटरेस्टिंग रूल आहे. किर्चॉफ लॉ म्हणजे रामबाण औषध. कोणतेही सर्किट सॉल्व्ह करा. आता सिम्पली बघा, तुम्ही इथे आलात, इथे झालं. आता तुम्ही वापस चाललात. पुन्हा प्लस टू मायनस कॅपॅसिटर आहे. तर इथे पुन्हा काय ड्रॉप होईल? मायनस Q. तुम्ही कशाला क्रॉस करताय? C4 ला. मी फक्त या लूपचं बोलायलोय. आता इथे आला Q इथे. आता सांगा कुठून कुठे चाललात? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे इथं परत काय होणार? ड्रॉप. आता ड्रॉप किती आहे? V1. इथे Q बाय C लिहू नका कारण हे कॅपॅसिटर नाहीये. ही डायरेक्ट बॅटरी आहे.
तुम्ही म्हणाल सर हे काय? अरे हे व्होल्टेजच आहे ना. हे सगळे व्होल्टेज आहेत बघा. या सगळ्यांना तुम्ही लिहित गेलात. तर या सगळ्या समला इक्वल काय करून टाकायचं? 0 कारण वापस कुठं आला? बीला आला ना तो. बी पासून निघाला, बीला संपला, 0 झालं. धिस इज युअर इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 कुठून आलं? पहिल्या लूपमधून. आता लावा बरं तुम्ही सिमिलरली. हा दुसरा लूप. दुसरं इक्वेशन. 2 व्हेरिएबल, 2 इक्वेशन. लिनिअर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्याला सॉल्व्ह करायचा. काय मिळतो? टोटल चार्ज मिळतो क्यू. आलं लक्षात? क्यू पहिलं काम काय असते? चार्ज काढा. चार्ज काढलात, की सगळं झालं ना. चार्ज काढलं म्हणजे सगळं आलं. कॅपॅसिटन्स तुम्हाला दिलेलाच आहे. चार्ज झाला, कॅपॅसिटन्स आला, व्होल्टेज आलं. पाहिजे ते काढता येते. आता इथे कसं लावायचं समजलं? आता हा लूप कसा घ्याल? सी, डी, ई, एफ, सी. सेकंड लूप. वापस सांगा इथून इथं काय होईल? ड्रॉप, ड्रॉप, ड्रॉप. आता इकडं आलं. पुन्हा ड्रॉप. आता इथे प्लस इथे मायनस होईल याच्या केसमध्ये. या लूपचं चालू आहे. ड्रॉप आणि इथं थांबलं. आलं लक्षात? तर हे इथून दुसरं इक्वेशन मिळेल. आता इथे मी व्हेरिएबल्स लिहिले म्हणून तुम्हाला ते डेंजर वाटायले. ॲक्चुअली इथं नंबर्स येतात. तर नंबर आल्यामुळे हे इक्वेशन ईझी होतात. तर अशा प्रकारे तुम्ही किर्चॉफ लॉ लावून सर्किट सॉल्व्हिंग करू शकता. आज मी तुम्हाला याची थिअरी सांगितली. उद्या आपण याचे 2-3 क्वेशन्स करू. ईझी, मीडियम आणि थोडेसे टफ. पूर्ण आता ह्याच्या बाहेर तुम्हाला काही शिकायची गरज नाही. इथून गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठे गेलात तर हे शिकायचं. किर्चॉफ लॉ ह्याच्यापेक्षा बाहेर काही नाही. मी तुम्हाला अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये पूर्ण रूल शिकवलाय. सर्किट सॉल्व्हिंग आपण अतिशय डीपमध्ये शिकत आहोत. सगळ्या केसेस कव्हर करत आहोत. याच्या बाहेर काहीच येणार नाही परीक्षेला. ठीक आहे? आणि याचं सर्किट सॉल्व्हिंग आलं, की अजून सर्किट सॉल्व्हिंग कुठं आहे? करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आहे. आणि पुढचं सर्किट सॉल्व्हिंग कुठं आहे? मॅग्नेटिझममध्ये आहे. तर पूर्ण 12वीच्या सिलेबसमध्ये 3-4 वेळा सर्किट सॉल्व्ह करायचे. चालणारच आहे. फक्त रे ऑप्टिक्स पासून आपला सिलेबस बदलतो. जोपर्यंत करंटचा सिलेबस आहे सगळा, तिथं सगळा हाच कार्यक्रम आहे. हे सगळं शिकलात म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जायला तयार झालात. उद्या नंबर लागला तर झालं. तिथे हेच काम करायचं. वायर जोडतच बसायचं काम आहे. ओके? 4:30 वाजता भेटू.